लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई नाका परिसरात हा सोहळा उत्साहात पार पडलाय। मुंबई नाका येथे आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केलाय। त्यांच्या विचारांमुळे समाजात समता आणि शिक्षणाची भावना रुजली असल्याचं त्यांनी नमूद केलंय। महापौर हिमगौरी आडके यांनीही अभिवादन करत महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन केलंय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आणि त्या निमित्ताने सर्व राज्यभर देशभर ज्या ज्या ठिकाणी सगळे आमचे बांधव राहत आहेत त्याच्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका आहेत, विविध कार्यक्रम आहेत, सर्व दूर चाललेले आहेत आणि म्हणून आज आपण नाशिकला या ठिकाणी योगायोगाने एक धारणा काढून दिली की आपल्या पत्नीसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले। स्वतःच्या पत्नीने जे महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्याचं धाडस तर त्या काळात महात्मांनी दाखवले आणि त्यामुळे आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या घडताना दिसल्या। त्यामुळे त्यांचा मागचा विचार एवढा व्यापक आणि मोठा करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती त्याने या कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र साणप, लक्ष्मण सावजी, नगरसेवक सुरेश पाटील, माजी सभागृह नेते चंद्रकांत पाटील, माजी आमदार बाळासाहेब साणप, आकाश छाजेड, योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत समाजाला समतेचा संदेश देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।